नमस्कार मित्रांनो, कुठं आलोय रे? नमस्कार मित्रांनो, 11:27 झालेले आहेत आणि या ठिकाणी बघू शकता आज टुडेज गेनमध्ये 932 रुपये आपलं झालेलं आहे एंजल वनमध्ये. आणि ॲपस्टॉकमध्ये या ठिकाणी आपण बघूया झूम करते, ठीक आहे 800 रुपये ऑलमोस्ट. आणि म्हणजे मार्केट थोडंसं वरती ओपन झालं तर खाली आलं तर त्यानंतर परत एकदा वरती गेलं आहे आणि त्यामुळे हा प्रॉफिट झालेला आहे. तर अरे इथं डेंजर आहे ब्लॉक बिक काढणं. तर मित्रांनो काय नाही, थोडंसं बाहेर आलो आहे आम्ही, ते नंतर सांगतो कुठं आलं आहे का आलो आहे. त्यामुळं आत्ता बाहेर आल्यामुळे जास्त ब्लॉग शूट करता येत नाही, पण ट्राय करू काम झाल्यानंतर जास्तीत जास्त खतरनाक ब्लॉग शूट करायचा, कारण चांगल्या जागी आलो आहे आपण आणि इथं भरपूर गोष्टी आहेत शूट करायला. तर बघू आता, डायरेक्ट भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. नमस्कार मित्रांनो, कुठं आलो आहे रे? हे बघ खतरनाक जागा आहे. मी लहानपणी 4थीत आलो होतो, त्यानंतर मी आत्ता पाऊल ठेवला. पण आतमध्ये दुसऱ्यांदा आलो दुसऱ्यांदा लई भरपूर जुनी जागा आहे. नारायण दरवाजा या ठिकाणी तुम्ही बघू शकता. कुठं हे नवीन केलं आहे काहीतरी, मला वाटतंय तिकडे गार्डन टाईप काहीतरी केलं आहे. चला कंटिन्यू मित्रांनो राहा. आता शर्ट भारी आहे, मून लाईट हुडी काय कुठला रे? हा राव, त्याला शूट करायला पाहिजे होता. एका म्हाताऱ्या काकांना सांगितलं होतं, एक जेनजी टाईपचा पोरगा होता, त्याने म्हाताऱ्या माणसांना सांगितलं होतं की आमचा फोटो काढा. बाबा म्हणले मला जमाना, माझा गेला जमाना. नंतर लगेच दुसऱ्याला पकडलं. भाई खतरनाक जागा आहे. हे काय रे वरती बंद आहे रे, काय विषय मित्रांनो पाहू शकता. हे अरे ह्याच्या वरती जायचं असेल तर काय करावं लागेल रे? वरती कुठून आहे? तिथनंच आहे रस्ता वरती. आणि या साईडला मला कॅमेरा दाखवाय भीती वाटते बाबा. लोक म्हणतील शूट काय करायला लागला, इकडं नको बाबा जायला रे. वर कसं जायचं रे? तिकडून आहे. सिक्युरिटीवाले बाबा आहेत तिथं, ते म्हणतील व्हिडिओ काढू नको, त्यामुळे बंद करतो. अरे इथं पोरे बसतोय बाबा. ऐक जबरदस्त. लहानपणीचं मला काय आठवत नाही. तिकडं गार्डन आहे वाटतं. काय दिसतोय? झेंडा. चला वरती जाऊन भेटू मित्रांनो. आले रे जागा, इथनं वरती जायचंय वाटतं. अयो हे बघा मित्रांनो, जागाच नाही. हे दरवाजा, हे काहीतरी विषय आहे. अरे तिकडून जायचंय, ते बघ तिकडून जे आपण आलो ना, इकडून माकडं जाऊ शकतात, आपण नाही. आपण पण माकडच होतो रे पहिले. होतो रे, आत्ता नाही. इथून एक दरवाजा होता, तो बंद करण्यात आला वाटतं. नाही दरवाजा हाय दरवाजा ते. तर ॲपस्टॉकमध्ये बघू शकता या ठिकाणी 933 रुपये 35 रुपये, जेणेकरून आपला ओव्हरऑल प्रॉफिट आजचा 2,500 रुपये. आणि कुठल्या तरी एका स्टॉकमध्ये प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं, जसं की NTPC झाला, त्यानंतर अजून एक होता भारत इलेक्ट्रॉनिक. पण आज येईल का उद्या येईल मला काय माहीत नाही, नो आयडिया. आणि त्यामुळं एक काम होतं, त्यामुळे आपण बाहेर आलो होतं. काम तुम्हाला बघू नंतर सांगेन, पण आपण आलो आहे मेन पुण्यात. आहे का ना, आपल्यापेक्षा वेगळे आहे ना, खूप वेगळे आहे. म्हणजे PCMC पेक्षा नाही बाबा, एवढं वेगवेगळं नाही. तर हे शनिवार वाड्यापाशी आलो आहे. इथून पुढे बघू दगडूशेठला पण जाऊ शकतो. इथं आलोयच आहे तर जाऊन येऊ सगळीकडं, जवळच आहे इथून. आणि भारी वाटते मला रोजदा असं फिरायला दिलं ना. ठीक आहे भाई, फुल कॅपिटल ट्रेड मारायला नुसता बोंबलं फिरायचं. बघा मित्रांनो, सुंदर नजारा बघा वरचा. हे बघ इथनं वर जायचंय रे, दिसलं का? हे बघ इथनं वर जायचंय, तिकडून जात होतो आपण. मैं हूँ बियर गिल्स, जंगलों में पहाड़ों में मैं घूमता था. कुठे सकाळकडे जाण्याचा रस्ता झूम होते का? सकाळ पेपर्स लिमिटेडच्या ऑफिसमध्ये जाण्याचा मार्ग. हे बघा मित्रांनो, सकाळचं ऑफिस या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटते. माहीत नाही मला आहे का नाही. हे बघा, हे इथून रस्ता आहे असा. लोक येते, मला शूट करूसं वाटत नाही, पण भारी आहे भाई. दम काय आहे मी. हे बघ, बिनीवाले क्लासेस, बिनीवाले वाडा, म्हटलं जुना वाडा आहे बरं का कोणता तरी. भारी भारी.
इथून पुढा अरे ते बघ ना कसलं आहे ते बघ तिथं जायचंय अरे पण हे बसायला नाही. तिथं जायचंय आपल्याला ते बघ ते वरती बघ काय विषय वर पण गेले. तुम्ही गेलता का त्यावेळेस आलेला तेव्हा अरे मी बाहेरनच गेलो तुला काय सांगू इथे लहानपणी आलतो आतमध्ये. आयला अरे इथं बसून ते काहीतरी बघायचं आहे वाटतं काय बघायचं हे इथं बसून तिकडे काहीतरी लेझर शो होत असेल मला वाटतं रात्री काहीतरी असेल संध्याकाळचं होत असेल ना. काय माहित पण इथं मग बसायला का केलं असं होत असं ना आपण बर्ड व्हॅली नव्हतं गेलो. बड खतरनाक स्नेक व्हॅली आहे मित्रांनो ती हरिभाई वी देसाई महाविद्यालय या ठिकाणी कॉलेज आणि या ठिकाणी कॉलेजची पोरं आणि या ठिकाणी बोंबल विकी पोरं बिनीवाले क्लिनिक बघ ते बघ भाई आठ जोड काय बी शूट करतोय मी तर मित्रांनो आपण जरा दुसऱ्या जागेवर आलेलो आहे. काय तर मगाशी आपण त्या टोकाला होतो. तुम्हाला तो का त्या खुर्च्या दिसतात ना तिथं बसेल त्याच्या मागं. आता आपण ह्या टोकाला आलेलो आहे. तर काय वाटतंय मंगेश तुला? मस्त जागा आहे थोडं नूतनीकरण झालेलं आहे या ठिकाणी हा हे बघू शकता खाली गार्डन वगैरे बनवलेलं आहे नंतर त्यावेळेस नव्हतं ज्यावेळेस पहिल्यांदा आलो होतं हा चौथीला आलो होतं म्हणजे ऑलमोस्ट मला वाटते 12 वर्ष झाले हे सगळं उचल रे ते इकडं आण. काय नाही भारी वाटतंय मला तिकडं पण आहे रे तिकडे गेलो नाही का? तिकडूनच आलो आपण तिकडूनच गेलो की तिकडून असं करून इकडं आलो. आता इथनं खाली जायचं. इथून काय इथून डायरेक्ट घरीच आहे मला वाटतं. नाही ना आता गणपतीला जाऊ. हा नाही नाही तेच म्हणजे इकडून जायचं. इकडून हे बघा इथं 4 व्हीलरचं पार्किंग आहे. आपली कुठे आहे आपली तिकडे आहे. 4 चाकी नाही आणली का? 4 चाकी नाही आणली. 4 चाकी ते पण काय आहे रे ते बस का लावली तिथं ती कफे काय ते काय लिहिले कॅफे कफे कफे लिहिले चुकलंय त्यांचं चुकलं नाही आपलं चुकत मित्रांनो, असं. इथं मित्रांनो आता तिथून आपण खाली आलेलो आहे या ठिकाणी बघू शकता हेच ते लेझर शो बघत होतो म्हणून तिथून हे बघत असतील आणि पेशव्यांची वंशवे या ठिकाणी बघू शकता तुम्ही टोटल या साईडला काय आहे इकडून इंग्लिशमध्ये आहे का भारी इकडून असं फिरून इकडून येऊ मला वाटतं चल बरं इकडून हे लेझर शो बादशाह असेल ते माझ्या तो अंडात तसंच येते रे लेझर शो होत असते हो असं काय हे काय असेल रे मधलं इथं पण लेझर शोच आहे बहुतेक बघ हे बघ इथं मेन आहे तिथं फी असणार रे फुकट नसणार आहे ते 100% हा फी असणार तिथं हा ते पण आहे इथं पण होतं वाटतं बंद पडले भारी आहे नमस्कार मित्रांनो तर फायनल आउटपुट आणि हे थोडंसं जळतं येतं एकदम आग बिग लावलेलं आहे यांनी म्हणलं मला वाटलं नव्हतं आपल्यासाठी नाही आहे काय दुसऱ्यांसाठी आहे पण आपल्यासाठीच आहे आणि हे फायनल आहे पनीर आहे नॉनव्हेज नाही आहे एक पदार्थ संपला तरी त्याचा व्हिडिओ नाही काढला गेला वाटतं घेऊन ते आणि हे बघा हे पनीर आहे कसं विश्वास बसेल हे पनीर आहे कसं म्हणजे नाही तर म्हणतील नॉनव्हेज खाल्लेलं आहे नॉनव्हेज नाही खाल्लं पनीर आहे यस चालतं मित्रांनो भेटू आता अजून जळतं रे किती वेळ जाणार आहे चालतंय चला भेटू एंडिंगला नमस्कार मित्रांनो आत्ता किती वाजलेले आहेत 12:56 म्हणजे 1 वाजायला 4 मिनटं कमी आहेत आणि फिरत आम्ही आलो होतो साई गार्डनमध्ये जुन्या ठिकाणी दिस इज द चेअर अँड दिस इज द झाड्स दिस इज द झोपाळा घसरगुंडी आणि हा सर्व निसर्गरम्य परिसर सगळं आहे तसंच आहे हा हे झोका तुटलेला आहे त्यावेळेस आपण इथंच बसून सेलिंग करत होतो हे बघा ह्या जागा आहेत त्या आणि त्यावेळेस म्हणजे काही जास्त दिवस नाही झाले असं सांगतो जसं का अश्मयुगीन काळात गेलेलं
आता एक 7-8 महिन्यापूर्वी आपण इथंच बसून ऑप्शन सेलिंग करत होतो आणि आता बघा परत त्याच जागी फक्त ऑप्शन सेलिंग नाही आहे, बाकी स्विंग ट्रेडिंग आपल्याबरोबर आहे. भारी. चल जाऊ द्या मित्रांनो, तुमच्याबरोबर मी थोडंसं आजचं टुडेज गेन शेअर करतो. कालचं टुडेज गेन बघितलं असेल आणि ते पण आजच्याच ब्लॉगमध्ये येईल. तर आजचं टुडेज गेनमध्ये तुम्ही बघू शकता 286 रुपये दिसत असेल आणि ओव्हरऑलमध्ये 1200 रुपये गेले. आणि ॲपस्टॉकमध्ये काय विषय आहे, ॲपस्टॉकमध्ये या ठिकाणी बघू शकता हे ॲपस्टॉक आहे. ॲपस्टॉकमध्ये टुडेज गेनमध्ये 253. अरे हे असं काय करते रे, लांब ठेव जरा. बघा मित्रांनो झूमच करत नाही ते. थांबा, हां बोट झूम केलं बघ त्याने. कर कर कर, दिसतंय तसे आकडे. काय रे दे इकडं बघ, असं कुठं थांब. झालं का, एवढंच होतंय ते. दिसतंय रे पण ते जाऊ दे, थोडं. असू दे. दिसतंय ना, एक 250 रुपये आहे या ठिकाणी. आणि बघू काय होतं आता. 1 वाजले, आज पण कोणता स्टॉक बुकिंगला नाही आलेला आहे. सगळे 8% वरती अडकलेले आहेत. आणि काल पण 8% वर होते. काल वाटलं होतं जाईल, पण आज निफ्टी खाली पडले. आणि आता दुसऱ्या सेकंड हाफमध्ये रिकव्हरी घेत आहे. जो 22,300चा मेजर सपोर्ट होता निफ्टीमध्ये, तिथून परत एकदा आता बाउन्स करते. आणि खाली एक फेक ब्रेकआउट झाला आहे. आता ते म्हणजे काल पण आपण वेबिनारमध्ये सांगितलं होतं. तर बघू आता काय होतंय. जर एखादा स्टॉक जर बुक झाला तर आपण परत एकदा ब्लॉक करू, नाहीतर बघू काय होतंय. हां रील एक काढू, बघू. रील काय माहीत नाही काय काढायचं, पण बघू काहीतरी काढू. नाही रे ते बघू. नमस्कार मित्रांनो, तर टुडेज गेनमध्ये आत्तापर्यंत 250 रुपये 2 वाजलेले आहेत आत्ता. आणि या ठिकाणी ॲपस्टॉक बघितलं तर ते पण तिथंच आहे 150 रुपये, जे की मगाशी दोन्ही 1000 आणि 800 रुपये गेले होते. परत एकदा खाली आलेत. निफ्टी परत एकदा साईडवेज राहिले त्या झोनमध्ये झाले. तर ब्लॉगचा एंड करायला घेऊया मित्रांनो. 2 ब्लॉग मिक्स होते, कालचा आणि आजचा. आजचा काही जास्त शूट नाही केला आम्ही, पण कालचा बऱ्यापैकी शूट केला होता. तर बघू मित्रांनो, भेटू आता डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून टाका मित्रांनो, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुमचा दिवस शुभ असो.